नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कोतवाल भरती बघा निघालेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार कशा जागा आहेत आणि टोटल जागा किती आहेत, पात्रता काय आहे, बरोबर ना, शैक्षणिक पात्रता काय आहे, व्यावसायिक पात्रता काय असली पाहिजे का नशी, बरोबर, त्या कागदपत्र कोणते असली पाहिजे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला टायटलवर लक्षात येईल की बघा महसूल सेवक हे नवीन नाव आहे कोतवालचं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 10वी पासवरती जागा आहेत बघा टोटल 2912 टोटल महाराष्ट्रामध्ये काय त्या जागा आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्याची इत्यंभूत माहिती आपण काय करतोय बघणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आजच्या बघा पेपरला बातमी आलेली बघा, कोतवालाची बघा 2912 रिक्त पदे भरणार आणि किती तारखेपर्यंत बघा 30 नोव्हेंबर पर्यंत प्रक्रिया आहे. मग आता प्रशासकीय विभागानुसार वेगळ्या जागा आहेत. संभाजीनगर बघा, नागपूर आहे, अमरावती आहे, पुणे, नाशिक, कोकण वेगवेगळ्या काय आहेत बघा. प्रशासकीय विभागानुसार सुद्धा जिल्ह्यानुसार सुद्धा काय येतं, आपापल्या जिल्ह्यानुसार जागा येत्या. ह्या संपूर्ण माहिती आपण काय करतो याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता पत्र बघा कालच्या तारखेवरती बघा डिक्लेरेशन झालेलं आहे बघा की महसूल सेवक कोतवाल पदभरती 2026 बाबत म्हणते आहे बघा. उपरोक्त विषयाने राज्यातील बघा 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकाची, म्हणजे जुनं नाव काय आहे कोतवाल, लक्षात ठेवायचं आहे. जुनं नाव काय आहे कोतवाल, रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब, लक्षात ठेवायचं आहे, एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासन निर्णयात नमूद महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांच्या नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती मार्फत, म्हणजे जिल्हा निवड समिती मार्फत काय होणार आहेत, ही सगळी पदं भरण्यात येणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. उपरोक्त बघा 2912 पदाची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्ह्यांना रिक्त पदाचा विवरण पत्रानुसार वरीलप्रमाणे कोतवालाची पद भरताना लक्षात घ्यायचे आहेत. एवढं. आता आपल्याला जिल्ह्यानुसार सुद्धा वेगवेगळं जिल्ह्यानुसार सुद्धा आपल्याला त्याच्या जागा सुद्धा आपल्याला काय करता येणार, पाहता येणार, लक्षात ठेवायचं आहे. छत्रपती संभाजीनगर आहे बघा, सर्वात जास्त बघा पद कुठं आहेत तर बघा 528 जिल्हा आहे बघा. 528 असं काय ते वेगवेगळं काय ते जिल्हे 528 सांगितलेलं आहे. परंतु सर्वात जास्त जिल्हा जर म्हटला तर किंवा प्रशासकीय विभागानुसार म्हटलं तर सर्वात जास्त प्रशासकीय विभागामध्ये तर कुठल्या म्हटलं तर पुणे विभागामध्ये प्रशासकीय विभागामध्ये काय तर सर्वात जास्त जागा आहेत 528 जागा आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जागा जास्त आहेत बघा. प्रशासकीय विभागामध्ये 685 जागा. आता जिल्ह्यानुसार जर विचार केला तर सातारा जर विचार केला तर 91 जागा येत्या. सोलापूर विचार केला तर 114 जागा येत्या. नाशिक जर विचारला तर 149 येत्या. अहिल्यानगर विचार तर 101 येत्या. ह्या जिल्ह्यानुसार सुद्धा सर्व जागेचा आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण ह्याची पीडीएफ आपल्याला दहिगुड अकॅडमी सातारा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या पीडीएफ वरती टेलिग्राम चॅनलला पीडीएफ ह्याची मिळून जाणार आहे. जिल्ह्यानुसार तुम्ही काय करा, व्यवस्थित जागा बघा आणि याची शैक्षणिक पात्रता काय आहे, तर याची शैक्षणिक पात्रता बघा 10वी किंवा 4थी. त्यांनी बेसिकली म्हटलेलं आहे 4थी पास किंवा जनरली काय आहे काय काय जिल्ह्यामध्ये 10वी पास असला पाहिजे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्याचा पेपर काय खूप अवघड असतो, अजिबात असा नाही. पेपर काय असा अवघड असतो का, अजिबात आहे. त्याचा कंटेंट काय काय आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्याची पात्रता काय बघा, तर स्थानिक निवासी उमेदवार असला पाहिजे, त्या तालुक्याचा किंवा त्या जिल्ह्याचा असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य नसणारा असलं पाहिजे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असला पाहिजे. कारण का तो काय आहे की गावामध्ये दौंडी देणं असेल, बरोबर, तलाट्याला हाताखाली मदत करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस बजावणं असेल, हे संपूर्ण काम काय करतात कोतवाला करावं लागतात. याचा पगार आहे बघा सध्या आहे, याचा पगार बघा 15,000 पगार आहे. आणि तो तालुक्याचा त्या जिल्ह्याचा का असला पाहिजे, रहिवासी असला पाहिजे. ज्याला खरंच बघा कमी कालावधीमध्ये पटकन मला नोकरी पाहिजे, काय ना काय आपलं घर परपंच सांभाळत, आपलं गाव सांभाळत, आपला जिल्हा सांभाळत, आपला तालुका सांभाळत, तर आपल्याला गावापासून दूर जायचं असेल अशा मेंबरला बघा किमान 4थी पास म्हणजे असेच 10वी पास वरती तुम्हाला कोतवालाच्या जागा निघाल्यात. 15,000मध्ये छान प्रकारे आपल्याला जॉब मिळू शकतो. आणि 3-4 वर्षात तुम्ही तलाठी सुद्धा प्रमोशन होऊ शकता, बरोबर. खात्यात जागा निघतात, कोतवालला रिझर्व्ह कोटा असतो, बरोबर का, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं शैक्षणिक असेल, पदवी कंप्लीट केली असेल, तुम्ही बाहेर न करा, रेग्युलर करा, कसंही करा, तर तुम्हाला प्रमोशनला संधी मिळू शकते. त्यामुळे रिझर्व्ह कोट्यावर सुद्धा त्या जिल्ह्याच्या त्या तालुक्याच्या जागा काय त्या रिक्रुटमेंट खूप मोठी जाहिरात येणार आहे, लक्षात ठेवायचं. पत्र सुद्धा डिक्लेरेशन झालेलं आहे. त्यामुळे आतापासून तयारी लागा. याचा अभ्यासक्रम खूप अवघड आहे असा अजिबात नाही. अभ्यासक्रम खूप अवघड असा अजिबात नाही. तर जनरली 50 प्रश्न 100 गुणाचा पेपर असतो. याच्यामध्ये काय काय असतं बघा, तर सामान्य ज्ञान असतं,
गणित बुद्धिमत्ता असतं, मराठी व्याकरण असतं, संबंधित जिल्ह्याची स्थानिक माहिती आणि महसूल प्रशासन. म्हणजे उदाहरणार्थ सोलापूर विचारला तर सोलापूरची स्थानिक माहिती, सोलापूरचा पालकमंत्री कोण आहे, बरोबर का. सोलापूरला किती तालुके आहेत, बरोबर का. सोलापूरची नदी कुठली आहे, उपनदी कोणती आहे, कुठं उगम पावतो, कुठल्या एखाद्या नदीचा संगम कुठं आहे, असे बेसिकली माहिती. सातारा संबंधी असेल तर साताराबद्दल माहिती, किल्ल्याबद्दल माहिती विचारलं जातं, बरोबर का नाही. स्थानिक हवामानाबद्दल माहिती विचारलं जातं, पिकं कोणती घेतली जाते त्या त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. हे बेसिकली माहिती तुम्हाला ह्या कोतवाल या परीक्षेला काय केलं जातात, विचारलं जातात. सुवर्ण संधी आहे बघा, ज्यांना खरंच पटकन मला गावातल्या गावात मला नोकरी पाहिजे आहे अशा मेंबरला बघा 4वी आणि 10वी पास, काय काय जिल्ह्याच्या 4वी पासवरती, काय काय जिल्ह्याच्या 10वी पासवरती आहे. त्या त्या पात्रतेनुसार तुम्ही काय करू शकता, जॉब निवडू शकता. तुम्हाला जागाही तोटं सांगितलेलं आहेत. जर तुम्ही प्रॉपर कोतवाल भरतीसाठी जर तयारी करत असाल तर 100% आपले दहिगोड अकॅडमी बघा, लाईव्ह तो रेकॉर्डिंग बघा. माफक फी मध्ये संपूर्ण सिलेबस मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, जी के आहे, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी आणि स्थानिक प्रशासन, ग्राम महसूल संपूर्ण सिलेबस बघा 499 मध्ये तुम्हाला ऑफरमध्ये आपण देतोय. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, दहिगोड अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोर जावा, डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कोतवाल भरती किंवा महसूल सेवक बॅच निवडेल. त्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग ओनली 499 मध्ये पूर्ण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील, तुमची निवड कशी होईल याचं पूर्ण प्रॉपर विथ मुलाखती सुद्धा तयारी तुम्हाला या बॅचमध्ये करून घेणारे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, दहिगोड अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही कोतवालाची बॅच काय करू शकता, निवडू शकता. एकदम बेसिक पासून बघा, गाव लेवलला तुम्हाला 15,000 मध्ये छान प्रकारे नोकरी आणि आपला बाकीचं फॅमिलीला वेळ देता येतो, घरचं सगळं शेतीवाडी बाकी सगळ्या गोष्टी सांभाळत तुम्ही काय करू शकता, तयारी करू शकता. ज्यांना खरंच घरापासून दूर जायचं नाही अशा मेंबरसाठी काय आहे आणि कमी शिक्षणामध्ये पटकन आपल्याला नोकरी मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला तयारी असणं गरजेचं आहे. कोतवाल, पोलीस पाटील ही गाव लेवलची पद आहेत, बरोबर का नाही. त्यामुळं कोतवालाच्या ऑल महाराष्ट्रातल्या जागा निघालेल्या आहेत, जिल्ह्यानुसार जागा डिक्लेरेशन झालेल्या, कास्ट वाईज नुसार जागा येत्या काही दिवसामध्ये डिक्लेरेशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही दहिगोड अकॅडमी सोबत जोडले जा. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं बघा, दहिगोड अकॅडमी सातारा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आणि ॲप्लिकेशन दहिगोड अकॅडमी सातारा नावाचं आहे ते डाउनलोड करून तिथून तुम्ही कोतवालाची बॅच निवडू शकता. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर अजून काय कोतवाल भरतीबद्दल काय नोट्स पाहिजे असेल, मटेरियल पाहिजे असेल, काय तुमच्या डाऊट्स असेल, शंका असेल, तुम्हाला काय अडचण असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचा कोणतेही प्रश्न असू द्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सला काय करा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोतवाल भरतीबद्दल सगळं डिटेल पद्धतीने गाईडलाईन करण्यात येणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या डाऊट काय असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही. ओके, थँक्यू, बाय.